हॅलो गाईज, प्रज्ञात किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवत आहे खमंग खुसखुशीत अशी आपल्या सर्वांनाच आवडणारी अळूची वडी. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी छान अशी हिरवीगार अळूची पानं घेतलेली आहेत. 10 ते 12 पानं आहेत. छान धुवून घेतलेले आहेत. पाठीमागचा जो देठ असतो तो छान असा काढून घ्यायचा आहे. ह्या घरचा अळू असल्यामुळे ह्याला चिंच वगैरे असं काय लावून घेतलेलं नाही आहे. नाहीतर बाहेरचं जे अळूची पानं असतात तर तो खवखवतो, त्याला चिंच वगैरे लावून घ्यावं लागते. ह्याला काहीच लावून घेतलेलं, नॉर्मल पाण्याने फक्त वॉश केलेलं आहे. इकडे मी एक पेस्ट बनवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य बघूया आपण. एक मोठं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. बघा, छान अशी पेस्ट झालेली आहे. पेस्ट बनवताना आलं किंवा लसणाचे छोटे छोटे तुकडे राहतात, तर त्याच्यासाठी बेसन टाकायचं 1 चमचा आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि छान अशी बारीक पेस्ट तयार होते. इथे मी 2 वाटी बेसन घेतलेले आहे. मी हे बेसन बारीक चाळून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता जिरं टाकायचं आहे. अर्धा चमचा जिरं टाकते इकडे. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्याने कलर पण छान येतो. पाव चमचा हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मिठाचं प्रमाण अगदी चवीनुसार योग्य ठेवायचं. मीठ कमी पडलं तर वडी ही अशी अळणी अशी लागते आणि जास्त पडलं तर खारट होते. त्यामुळं प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवायचं मिठाचं. ही जी पेस्ट बनवली होती आलं लसूण कोथिंबीर मिरची, ही पेस्ट टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता अशा पण मिरच्या जास्त तिखट नसतात, त्याच्यामुळं जास्त तिखट अशी नाही होत वडी वगैरे. 5 मिरच्या म्हणजे नॉर्मलच तिखट होत्या. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आता आणि असं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं. जास्त पातळ नाही बनवायचं. पातळ जर आपलं हे बॅटर बनलं तर जी पानं आहे त्याच्यावरती हे बॅटर थांबत नाही, छान असं बसत नाही त्याच्यावरती. पानावर पान ठेवायचं, त्याच्यामुळं हे घट्टच बॅटर आपल्याला बनवायचं लागतं. अशा प्रकारे छान. थोडंसं अजून मला पाणी लागेल. मी पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं बॅटर रेडी आहे. अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता इथे मी गॅसवरती एक टोप घेतलेलं, त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यावरती चाळण ठेवायची आहे. चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. बारीक गॅसवरती हे मी पातेलं ठेवलेलं आहे. अळूचं पान घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे धुवून छान. याच्यावरती जे आपण पीठ रेडी केलेलं होतं ते असं लावून घ्यायचं आहे सगळीकडे. अशा प्रकारे म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे असं लावून घ्यायचं आपल्याला. छानपैकी सगळ्याकडे लागलं पाहिजे, म्हणजे खाताना छान असं चव लागते. त्याच्यावरती दुसरं पान ठेवते, त्याला पण असंच हे पीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडे. हाताच्या साहाय्यानेच आपल्याला लावायचं. जर चमच्याने लावलं तर ते व्यवस्थित नाही लागत. हाताने आपल्याला लावून घ्यायचं. अशा प्रकारे आपण लावून घ्यायचं. ह्याच्यावरती अजून एक पान ठेवणार आहे. पान ठेवून परत ह्या पानाला पण असंच लावून घ्यायचं. लावून घ्यायचं आणि वड्या ह्या टेस्टी होतात आणि आपल्याला सर्वांनाच आवडतात आणि खूप छान अशा खमंग खुसखुशीत होतात. परत मी अजून एक पान ठेवलंय. अशा प्रकारे अजून एक पान घेते. परत त्याला पण हे पीठ लावून घ्यायचं आहे. रोल छान होतो आणि लेयर खूप छान होत पडतात वडीला. जेव्हा आपण वड्या कट करतो ना तेव्हा हे लेयर खूपच छान पडलेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारे माझं हे पीठ लावून झालेलं आहे. आता आपण जी कडाची साईड आहे ती आपण फोल्ड करायची आहे आतल्या साईडला, आतल्या बाजूला. अशा प्रकारे फोल्ड करून तिथे पण पीठ लावून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे इकडं पण असं पीठ लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला हे करायचं आहे. दोन्ही साईडून पीठ लावून घ्यायचं. आणि परत पाठून जे हे आहे तिथून पण असं पलटी करून घ्यायचं आणि तिथे पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ लावून घेऊन झालं. आता आपण रोल बनवूयात. असं हे दुमडं देऊन रोल बनवायचा आहे. अशा प्रकारे हा रोल असा बनवून घ्यायचा. रोल रेडी आहे. खूप छान असं चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. दुसरा पण मी असंच बनवत आहे. त्याला पण असंच पीठ लावून घेतलंय आणि दुसरा पण मी एक रोल असाच तयार करून घेतलाय. अशा प्रकारे दुसरा पण बनवून घेतलेला आहे. अजून एक मी बनवला. 3 रोल बनवले आहे. त्याच्यावरती आता पाण्याला उकळी आलेली आहे छान अशी. आता झाकण ठेवून एक 15 मिनटं लागतील. 15 मिनटं शिजण्यासाठी. लगेच शिजतं, नाही वेळ लागत. 10 ते 15 मिनटामध्ये होऊन जाईल. झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं. झाकण काढलेलं आहे. छानपैकी हे रोल शिजलेले आहेत. आता आपल्याला हे गॅस बंद केला मी. काढून घ्यायचं आहे. थंड होईपर्यंत आपल्याला हे वाट बघायची आहे. कारण थंड गरम गरम जर वड्या काढल्या तर व्यवस्थित वड्या पडत नाहीत. थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. छानपैकी आता थंड झालेलं आहे. आता वड्या पाडून घेते. छानपैकी वड्या पाडते इथे. छान पडतात वड्या. खूप छान अशा वड्या पडलेल्या आहेत. सुरेख वड्या पडल्यात. परत अजून एक रोल मी कट करून दाखवते. छान अशा वड्या पडतात. थंड झाले. थंड झालं की छान वड्या पडतात. गरम गरम असेल तर व्यवस्थित वडी पडत नाहीत. खूप छान लेअर दिसून येत आहेत. मस्त असे लेअर दिसत आहेत. पटकन आता मी तळून घेते. मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे. त्याच्यावरती तेल टाकले. तवा गरम झालाय. तर मी आता बघते. तेल तापलं आहे. वड्या तेल तळून घेते छान. अशा प्रकारे तेल जास्त तेल नाही मी टाकले. तेलकट होतात खूप. तर अशा प्रकारे छानपैकी आपल्याला वड्या भाजून घ्यायच्या जातात. आता एका बाजून भाजलेल्या आहेत. आता दुसरी साईडला पलटी करायची आपल्याला. तर दुसरी साईड भाजलेली आहे. तर पलटी करून घेऊन आपण बघूया. पलटी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळ्या वड्या पलटी करून घेते. परत मी एकदा पलटी करून घेतलेल्या असेल. छान अशा खुसखुशीत वड्या भाजून घेतलेल्या आहेत. बारीक गॅसवरतीच वड्या भाजायच्या. बारीक गॅसवरती वड्या भाजल्या तर वड्या छान खुसखुशीत होतात. आणि मोठा गॅस केला तर वड्या करपू शकतात. छान अशा वड्या झालेल्या आहेत. सुरेख दिसत आहे. चवीला अप्रतिम लागतात. बघा मी डिशमध्ये काढलेले आहेत. खूप चव अप्रतिम आहे आणि खूप छान लागतात. सो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा वड्या कशा झाल्यात त्या. छान झाल्यात. लेअर खूप छान पडलेले आहेत. चला तर बाय बाय.